नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र YouTube चॅनलमध्ये। मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेसाठी वेबसाईट सुरू झालेली आहे आणि आता त्यामध्ये तुम्ही अर्ज भरू शकता। अर्ज कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे। परंतु अर्ज भरत असताना ज्यावेळेस शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकला जातो त्यावेळेस शेतकऱ्यांना तिथे दाखवत आहे ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द एंटर्ड आधार नंबर फॉर MSKPY/अटल कुसुम स्कीम। तर हा एरर कोणाकोणाला येत आहे आणि हा एरर आल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसिजर काय करायची आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचा नवीन अर्ज भरत असताना आधार नंबर टाकल्यानंतर काही शेतकऱ्यांना असा पॉपअप मेसेज दाखवत आहे। तर ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द एंटर्ड आधार नंबर फॉर MSKPY/अटल/कुसुम स्कीम अँड बेनिफिशरी ID इज नल। तर हा एरर आता सर्व शेतकऱ्यांना दाखवत आहे। ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज भरलेला आहे त्यांनाही दाखवत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी कधीही कुठेही सोलारसाठी अर्ज भरलेला नाही त्यांनाही असा एरर दाखवत आहे। मग जर तुम्हाला हे असं दाखवलं तर काय करायचं आहे, तुम्हाला याला ओके करायचं आहे, पुढला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि अर्ज तुमचा सबमिट करायचा आहे। जर तुम्हाला असा पॉपअप मेसेज आला आणि त्यामध्ये बेनिफिशरी आयडीच्या समोर जर तुम्हाला कुठलाही आयडी दाखवला नाही, नल दाखवले, तर यापूर्वी तुम्ही कुठेही अर्ज भरलेला नाही आणि तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। आणि जर तुम्ही यापूर्वी कुठल्या तरी योजनेसाठी अर्ज भरला असेल तर त्या लोकांना काय दाखवत आहे, तर यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कुठल्या तरी योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे अटल किंवा कुसुम योजनेअंतर्गत किंवा मुख्यमंत्री सोलार योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेतला असेल तर आधार नंबर टाकल्यानंतर त्या शेतकऱ्याचा तुम्हाला असं दाखवणार आहे ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द एंटर आधार नंबर फॉर MSKPY/अटल/कुसुम स्कीम अँड बेनिफिशरी ID इज। आता या शेतकऱ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे त्याचा MKID MSID जो काही असेल तो इथे दाखवला जाईल आणि त्यासमोर त्या शेतकऱ्याचं नाव देखील दाखवलं जाईल। जर तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा MKID MSID आणि त्या शेतकऱ्याचं जर नाव दाखवलं तर याचा अर्थ आहे तुम्ही या आधारवर अगोदरच या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही इथं अर्ज भरू शकत नाही। याला ओके करून जर तुमचा अर्ज सबमिट झाला तरीही त्या आधारवर तुमची पूर्वीचं जे रेकॉर्ड आहे ते दाखवलं जाणार आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी लाभ घेतलेला आहे त्यांना जर तिथं त्या शेतकऱ्याचं नाव आणि ID दाखवला तर ते ह्या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। त्यामुळे जर तुम्हाला इथं बेनिफिशरी ID दाखवला, तुमचं नाव दाखवलं तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकत नाहीत, तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत। कारण का, तर तुम्ही या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे त्या आधार कार्डवर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कुसुम सोलार किंवा मुख्यमंत्री सोलार किंवा अटल सोलार योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं। अर्ज भरत असताना आणखीन काही अडचणी येत असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।